आमदार संजय गायकवाड यांची कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण, शिळे अन्न दिल्याचा आरोप, कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याची स्पष्टोक्ती। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे। आमदार निवासामधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे त्यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली। आमदारांना अशा पद्धतीने जेवण देत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने जेवण मिळत असेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। दरम्यान या मारहाणीनंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर आपल्याला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली। प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय गायकवाड यांनी सांगितले की रात्री 10 वाजता माझी जेवणाची वेळ असते, त्यामुळे काल रात्री मी 9-9:30 वाजता वरण भात आणि पोळी याची ऑर्डर दिली होती। त्यात भातासोबत वरण मिक्स करून मी पहिला घास घेताच मला खराब वाटला। मला वाटले वरणामध्ये चिंच असेल म्हणून मी पोळीसोबत दुसरा घास घेतला असता मला ओमिटिंग झाली, त्यामुळे मी वरण चेक केलं असता ते पूर्णपणे सडलेले होते। कॅन्टीन कर्मचाऱ्यांनी यापूर्वी देखील अनेक वेळा मला निकृष्ट दर्जाचे जेवण देण्याचा प्रयत्न केला होता, त्याचवेळी कॅन्टीन मालकाला समज दिली होती। महाराष्ट्रातील 5 ते 10 हजार लोक रोज या कॅन्टीनमध्ये जेवण करतात। या सर्वांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे। सडलेले आणि कुजलेले जेवण महाराष्ट्रातून आलेल्या नागरिकांना देऊन त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे। जेवण अतिशय घाणेरडे असल्यामुळे माझा राग अनावर झाला, त्यामुळे माझा मूळ स्वभाव दिसून आला, अशा शब्दात संजय गायकवाड यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले आहे। आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण योग्यच नाही, हा आमच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे। या संदर्भातली तक्रार आपण अन्न व औषध प्रशासन विभागाला देणार असल्याचे देखील गायकवाड यांनी सांगितले। तसेच आज विधानसभेमध्ये देखील याविषयी आवाज उठवणार असल्याचे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे। आमदार संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला। दिल्लीमधील संसदेच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाल्यावर तत्कालीन खासदार राजन विचारे यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्यांच्या तोंडात पोळी कोंबली होती। त्या घटनेची आठवण देखील संजय गायकवाड यांनी करून दिली। आज संजय राऊत माझ्यावर टीका करत आहेत, मात्र विचारे यांनी रोजा असताना एका मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या तोंडात पोळी कोंबली होती, हे ते विसरले का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। याबद्दल संजय गायकवाड यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे। संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर या प्रकरणावर FDAच्या पथकाने आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनवर कारवाई केली। आपने जो हाथ उठाया कैंटीन बॉय के ऊपर, क्या वाकया घटा? देखिए, जब कोई मुझे पॉइजन खिला रहा हो तो मैं इसकी पूजा करूंगा। बाला साहब ने ये नहीं सिखाया हमको। बाला साहब ने हमको सिखाया कि अगर कोई आंख पर आता है तो उसके साथ में भिड़ जाओ, इसलिए हमारी जो रिएक्शन थी वो टाइप की। लेकिन संजय राउत ने कहा है कि जिस प्रकार से आपने ज्यादा संजय राउत को पूछिए कि राजन विचार ने क्या किया था 10 साल पहले दिल्ली में, जब एक वेटर ने उनको रोटी के खाना परोसा था, वो खाना ठीक नहीं था तो उसके मुंह में रोटी मार के वो खासदार ने उनके हटा के उनको मारा था। जब संजय राउत कहाँ गए थे? आणि ज्या वेटरच्या तोंडामध्ये त्यांनी पोळी कोंबली होती त्या मुस्लिम रोजा होता, त्याचा रोजा तुम्ही तोडला होता, त्याच्या तोंडामध्ये अन्याय पोचून मी तर असं केलं नाही। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 मुंबई।